जय महाराष्ट्र मित्रांनो, तर आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे। आज बघू शकता 14 टायर गाडी आली व्हील अलाइनमेंट करण्यासाठी। तर याचं पुढचं टायर बघू शकता तुम्ही कसं खाते। पुढचं टायर बघा पूर्ण एका बाजून सपोर्ट झाले आणि सेकंडरी टायर बघू शकता। ह्या गाडीचं सेकंडरी आणि पुढचं टायर भरपूर खाते। तर बघू शकता बघा हे आतल्या बाजूचं कसं खाते। या गाडीचं एकदा कर्नाटक मध्ये काम केलं, हाऊसिंगचं आणि डॅमेजचं काम केलं, त्यासाठी गाडी त्यांचा काय फरक पडला नाही, त्यासाठी गाडी आपल्या जवळ आली व्हील अलाइनमेंट करण्यासाठी। तर याचं लिफ्टरचं बघू शकता कसं टायर खाते आणि हाऊसिंगचं बघा। हाऊसिंगचं जरा ओके तिने 4 दिवस झाले व्हील अलाइनमेंट करून, तरी बी आतली सेकंडरी आणि पुढचं व्हील अलाइनमेंट टायर खाते। तर आपल्याजवळ गाडी आलेली आहे, आता आपण त्याचं काम ओके करून देणार आहे। तुम्ही बघा व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत। सेन्सर वगैरे लावून घेतलं जातं, स्कॅन करायला चालू आहे गाडी। बघू शकता आता फायनल रिझल्ट आलाय। तर हे हाऊसिंगचं रिडिंग बघू शकता 10.6 मध्ये रॉंग आहे। तर पुढे घेतो हाऊसिंग कसं झालंय बघू शकता। हाऊसिंग कसं तिरकं झालंय बघा एकदा, जे पुढं असं पाहिजे ते मागे राहिले असं। आता रोकला गाडीचं हाऊसिंग असं आहे 11.2 मध्ये। तर हाऊसिंग आता ओके करून घेतो, तुम्ही बघा कसं करतोय मी। बघू शकता काय तुम्ही, हे हाऊसिंग जे आहे ना, हे हाऊसिंग असं मागे सरकलंय आणि दोघं अशी जाम झाली ती। तर ह्याला आता पुढे सरकवायचं, तिकडच्या हाऊसिंग मध्ये गॅप आहे आणि इकडच्या हाऊसिंग मध्ये गॅप आहे। तर ह्याला असं पुढे सरकवायचं काय। आता खाली जाऊन तुम्हाला दाखवतो बोल्ट ते कसं काढते ते। भावानं मी काय गाडी खाली आलोय काय तुम्हाला सांगतो। तर आता इथले बोल्ट काढायला चालू आहे बघा। शिरभाऊ आपलं बोल्ट काढतोय, काढायला लागते ती मशीन पूर्ण। तर इकडच्या साईडची काढली ती बघू शकता तुम्ही काय। आता तिथं वरनं जॉक लावायचा, तर मी ती लय दूर आहे भावानं, मला पेपरला जायचंय। तर आता वर जातो बघा, लागलं डोक्याला। आता वर जाऊन तुम्हाला दाखवू काय जॉक कसा लावून हे करायचं। तर खालनं बघू शकता गाडी अशी दिसते। तर असा अलाइनमेंटचा रॅम्प असतो पूर्ण, तर पूर्ण अशी गाडी दिसते। चला जाऊ आता वर वगैरे लावलाय काय। आता हे रॉड लावून असं उचलायचं, मग हाऊसिंग पुढे सरकते बघू शकता। हे असं पूर्ण जोर लावून उचलायला लागते। पण लोड गाडीतनं कसं वर जाते पूर्ण। आता तुम्ही बघा पूर्ण रेटिंग तुम्हाला दाखवतो। हाऊसिंग सरळ झालेलं ओके करून दाखवतो चला तुम्हाला। आता बघा एकदा तुम्ही तर बघा मित्रांनो, असं पाट मारायला लागते। तर पाटाची तिरकं असतात ना, ते पाट्यावर असं हातून मारलं ना पाट सरळ होतं। तुम्हाला एकदा पाट दाखवतो बघा। ही पाट कसं आत बाहेर आहे ना, ती सरळ करायचं म्हणजे अलाइनमेंट बरोबर होते। टायर जी तिरकं झाली ती सरळ होते, ती त्याच्यावर पाट्यावर लय मोठा फॉर्म असतो। सेंटर बोल्ट मध्ये गॅप असते ना, त्याच्यामध्ये अलाइनमेंट रॉंग होते। तर आता तुम्ही रिडिंग बघा मग किती तिरकं होतं आणि आता सरळ ओके झालेलं आहे बघू शकता भावानो। कसं आहे ओके झालं की नाही, असं काम करायला लागतं ओके मध्ये। आपला नंबर आहे वर, कॉल कधी पण करा तुम्हाला व्हील अलाइनमेंट करायचं असेल तर भावानो हाऊसिंग ओके झालेलं आहे। आता पुढचं चालू आहे सेटिंग। आता पुढचं सेटिंग घेतो, तर तुम्ही बघू शकता। आता इथनं कम्प्युटर मधनं पुढे घ्यायचं, म्हणजे कसं आता पुढचं स्टेअरिंग झिरो लेवल, ही स्टेअरिंग झिरो लेवल असते। स्टेअरिंग झिरो लेवल केलं ना, मग इथनं तर तुम्हाला पुढची लेवल सेटिंग कुठं असते ती दाखवतो। जी हे रॉड आहे ना बघा शकता तुम्ही, या रॉडवर ही जी सेटिंग असते पुढच्या टायरची एक खातं नाही एका बाजून आतल्या बाजून चढतं ना, की पुढच्या रॉडवर असते। तर मी आता वर जातो स्टेअरिंग लेवल करण्यासाठी। तर भावानो मी गाडी चाललो काय आता स्टेअरिंग लेवल करण्यासाठी। स्टेअरिंग लेवल करायला लागते, मग आपलं पुढचं सेटिंग चालू होते। पुढचं सेटिंग काय तुम्हाला दाखवू शकत नाही मी, सेकंडरी दाखवतो। हे बघा गाडी चालू आहे मी, पूर्ण गाडी बघू शकता तुम्ही कशी क्लीन आणि स्वच्छ आहे। तर बघू शकता आता तुम्ही इथनं ही जी स्टेअरिंग लेवल आहे ना, हे स्टेअरिंग अशी घुम फिरवायचे। भावानो स्टेअरिंग झिरो लेवलवर केले बघू शकता तुम्ही इथनं, एकदा बघून घ्या इथनं तुम्हाला दाखवतो। तर बघा हे असं ग्रीन मध्ये आणलं की नाही, तर वरचं 4.32 मध्ये आहे ना, ते पुढचं रिडिंग आहे। तर बघू शकता मित्रांनो पुढचं सेटिंग ओके झालेलं आहे। आता सेकंड धडीत बघू शकता 32 मध्ये रॉंग आहे, म्हणजे 32 मध्ये रॉंग आहे। तर त्याचं आता सेटिंग लावायची, कारण तुम्ही दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन ते कुठनं सेटिंग लावते ते दाखवतो तुम्हाला बघा तुम्ही। तर ती सेकंड धडीला जी वर रॉड असतो ना, ती सेकंड धडीच तिथे सेटिंग असते। तर तिथं जाऊन आता बघा पाना असं लावायचा, पाण्यावर फिरवायचं ती, मग सेटिंग ओके होते। ही जी टायर एका बाजून खाती ती आणि एका बाजूला गाडी वळते, ती पूर्णपणे बंद होते। तर बघू शकता आता ओके झालेलं आहे, तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो। सेकंड आता व्हील अलाइनमेंट झाले काय। आता बघू शकता डमीज सेटिंग चालू काय। तर आता डमीज सेटिंग करतो, जसं हाऊसिंगचं जसं केलंय तसं डमीज सेटिंग करायचं। युक्लमची बोल्ट खोलून जॉक लावून पुढे ढकलून द्यायचं, म्हणजे ओके होऊन जाते। टायर वगैरे खायचं पूर्ण बंद होते। भाऊ व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट मध्ये, आणि आपल्या चॅनलला फॉलो आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका काय। रोज असला आपला व्हिडिओ येणार, तर तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करून टाका, एकदा सबस्क्राईब करा आणि लाईकचं बटन दाबा। रोज आपल्या चॅनलवर पावणे 4ला व्हिडिओ येणार बघा तुम्ही। तर आता हे जो ओके करून घेतो, मोबाईलला चार्जिंग पण आहे माझ्या, तर चार्जिंग लावतो, व्हिडिओ एडिटिंग करून अपलोड करतो आज।